या मूक मोर्चामध्ये रणरागिणी मोठ्या उत्साहात सहभागी झाल्यात। या तरुणींशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी दीपक भातुसे यांनी। मुंबईत सुरू झालेल्या मराठा क्रांती मोर्चामध्ये आता चिमुकल्यांचाही सहभाग पाहायला मिळतोय। विशेषतः आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची ही सगळी चिमुकली मुलं आहेत आणि नाशिक जिल्ह्यातील आधार या संस्थेतून ही लहान मुलं आलेली आहेत। ही सर्व मुलं आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची मुलं आहेत आणि त्यांच्या मनात देखील अनेक भावना आहेत, त्या जाणून घेणार आहोत। काय सांगशील, तुम्ही मोर्चात सहभागी झालेला आहे, काय म्हणणं आहे तुमचं? आम्ही 4-4 किलोमीटर शाळेत पायी जातो। जेव्हा ती कोपर्डीची आम्ही बातमी वाचली तेव्हा आम्हाला सुद्धा भीती वाटते पायी शाळेत जायला। आम्ही सरकारला ही मागणी करतो की आम्हाला लवकरात लवकर आश्रमशाळा द्यावी। आमच्या या बहिणी 4-4 किलोमीटर रोज शाळेत जातात। कोपर्डीसारखी घटना ऐकल्यावर त्यांच्या मनात खूप भीती वाटते, त्यामुळे आम्ही सरकारला एकच विनंती करतो की त्यांनी आम्हाला लवकरात लवकर आश्रमशाळा द्यावी। तर या ज्या भावना आहेत या लहानग्यांना जरी पूर्णपणे कळत नसल्या तरी सुद्धा त्याची तीव्रता जी आहे ती या चिमुकल्यांच्या भावनांमधून आपल्याला पाहायला मिळते आणि अशाच वेगवेगळ्या मागण्या घेऊन हे सगळे जे मराठा बांधव आहेत ते आजच्या मोर्चात सहभागी झालेत। व्हिडिओ जर्नलिस्ट अशोकसह दीपाली जगताप पाटील, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।